आणि शेवटी सांगतो आपल्याला गुरुची तारीफ काय. बरं का, या ज्ञानेश्वर महाराज म्हणाले पहिल्याच अध्यायात सुरुवातीला आधी आत्मस्वरूपाला वंदन केलं, ओम नमोची आज्ञा करून गणपतीला वंदन केलं, सरस्वतीला वंदन केलं आणि मग गुरुला वंदन केलेलं आहे. म्हणाले अभिलषित मनोरुची पुरविता तो काय करतो गुरु, तुमची जी इच्छा असेल मनापासूनची इच्छा, अभिलषित म्हणजे मनापासूनची इच्छा तो पुरवतो. बाकीच्या प्रापंचिक इच्छा पुरवीत नाही, पण ही जी इच्छा आहे तो आपणहून पुरवतो. आणि तिथे गुरुचं खरं कार्य आहे की तो म्हणतो बास तुझ्यासारखा अत्यंत अमृतमय असलेली वासना धरून जो आहे, भगवंताचं नाव अमृत आहे ना, ती वासा अमृताहुनी गोड तुझे नाम देवा, असं जे आहे ना ते मी तुझं पुरवतो. म्हणून त्याची वासना गुरु आपल्याकडे घेऊन त्याला निर्वासन करून टाकतो, परमात्मा पदाला पोचवतो. तो आपण अभ्यास सुरू करावा. 5 मिनिटं म्हणजे 5 मिनिटं, सकाळी काय संध्याकाळी काय, पण ते असं पाहिजे. भाडं तरी उपयोगाचं नाही, बसले की बसले. आता मी जगाचा नाही, मी आणि माझा गुरु याचा मी आहे. आपण करून बघा, मी करून सांगतोय आपल्याला. अरे मग ती अशी गुरुचं प्रोत्साहनच मिळतं ना. जसं बघा एखादं लहान मूल आहे आणि त्याला घोड्यावर बसवायचं आहे, तर किती प्रयत्न केले त्याला बसता येत नाही. उचलून जसं त्याला बसवावं तसं आपलं नाम आपल्या शक्तीनं होत नाहीसं झालं की गुरु आपल्याला घोड्यावर बसवतो. त्याचं कामच आहे ते. आणि ते झाल्यानंतर त्याची जी नावाची आनंदाची मजा आहे ती त्याला मिळते. हे सगळ्यांना महाराजांनी आपल्याला द्यावं ही त्यांच्याने प्रार्थना करून मी थांबतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.